श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतातच, आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतेच, परंतु गरज असते योग्य शब्दांनी परमेश्वराजवळ प्रार्थना करण्याची। आणि तेच योग्य शब्द म्हणजे मंत्रोच्चार असतात, जे थेट स्वामी चरणावर पोहोचतात। मंडळी, तुम्ही अनेक प्रकारे स्वामींचा धावा किंवा प्रार्थना करता, कधी मनातल्या मनात, कधी डोळे मिटून, तर कधी एकट्यात रडत, तर कधी अतिशय दुःखात, अडचणीत, अडथळ्यांमध्ये, तर कधी एकांतात शांत बसून। अशा अनेक प्रकारे आपण स्वामींना आठवतो किंवा प्रार्थना करतो, परंतु ही प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे का? तुमच्या मनातील गुपित, तुम्हाला जे हवे आहे किंवा तुमच्या मनात जे खुपत आहे, जे तुम्हाला प्रचंड त्रास देत आहे, ते स्वामींपर्यंत पोहोचले आहे का? आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे का? मी खूप धावा केला, व्रतवैकल्य केली, पूजापाठ केला, पण माझ्या आयुष्यात म्हणावा तसा बदल झाला नाही। माझे आयुष्य दुःखांनी भरलेले आहे। माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कधी येणार आणि मला समाधान, पैसा, धनसंपत्ती कधी मिळणार? असे असंख्य प्रश्न जर डोक्यामध्ये तुमच्या घिरट्या घालत असतील, तर थोडा वेळ थांबा, कारण आज आम्ही असा मंत्र घेऊन आलो आहोत, जो थेट तुम्हाला स्वामींपर्यंत पोहोचवेल। तुमचे सर्व त्रास, वेदना, या सर्व गोष्टी क्षणात नष्ट होतील, कारण एवढी ताकद फक्त या दैवी मंत्रामध्येच आहे। कारण हा मंत्र तुम्हाला योगायोगाने मिळालेला नाही, स्वतः स्वामींनीच तुमच्यापर्यंत पाठवला आहे। हा मंत्र अतिशय पवित्र, साक्षात सृष्टीरचेता ब्रह्मांड नायकाचा मंत्र आहे। हा मंत्र तुमच्या जन्मजन्मांतराच्या पुण्याचे फळ म्हणूनच तुमच्या समोर आला आहे। त्यामुळे या मंत्राकडे अजिबात कानाडोळा करू नका, कारण हीच स्वामींची इच्छा आहे की हा मंत्र तुम्हाला स्वामी इच्छेने मिळाला आहे। हा मंत्र संपूर्ण स्वामींच्या कृपा आशीर्वादाने भरलेला आहे। हा मंत्र फक्त तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा आणि बघा या मंत्राचा चमत्कार। हा मंत्र म्हणजे तुमच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल करणारा मंत्र आहे। तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करणारा मंत्र आहे। हा मंत्र घरात उच्चारल्यामुळे तुमच्या घरामध्ये दैवी शक्ती, दैवी लहरी तयार होतील। याच दैवी लहरी तुमच्या घरामध्ये सर्व दिशेने धन आकर्षित करतील। या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील व धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल। हा मंत्र केवळ मंत्र नाही किंवा शब्द नाहीत, तर ही तुमची अनंत काळापासूनची साधना आहे आणि त्याचे फळ तुम्हाला आज या मंत्राच्या स्वरूपात मिळाले आहे। त्यामुळे या मंत्राकडे कानाडोळा करू नका, नाही तर तुम्हाला पश्चाताप करत बसावा लागेल। हा मंत्र आत्ता या चालू क्षणाला ऐकण्यास सुरुवात करा। या मंत्राचे फळ तुम्हाला 1000 पटीने मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हा मंत्र 3 भक्तांना शेअर करा, ज्यामुळे एखाद्याचे भले केल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडेल। मंडळी, तुमचा जर स्वामींवर प्रचंड विश्वास असेल, तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे। हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील। तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल। ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते।
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.